नवरात्रीच्या काळात देवीच्या 9 शक्तींची पूजा केली जाते आणि दशमीच्या दिवशी घट विसर्जन केले जाते. काही भागांमध्ये दसऱ्याच्या दिवशी घट उठवतात, तर काही भागांमध्ये नवमी तिथीला सुद्धा घट उठवले जातात. घट उठवण्याच्या अगोदर घटाला गोडाचा म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. काही कारणाने पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणे शक्यच नसेल तर कोणताही गोड पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य आपण घटाला दाखवू शकतो आणि यानंतर आपल्याला घट जे आहेत तर ते हलवायचे आहेत. त्याचप्रमाणे देवीला आपल्याला क्षमा प्रार्थना सुद्धा करायची आहे की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये मी तुझी जी काही मनोभावे सेवा केलेली आहे, पूजा केलेली आहे, त्यामध्ये जर काही चूकभूल झाली असेल तर मला क्षमा कर आणि तुझा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या घरावर कायम राहू दे, अशी क्षमा प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर 108 वेळेला आपल्याला मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः हा मंत्र आपण म्हणू शकतो किंवा आपल्या कुलदेवतेचा जो मंत्र आहे किंवा 999 मंत्र सुद्धा म्हणू शकतो.